आणि त्यामुळे अशा पद्धतीची जी वागणूक मिळते, अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या जागा सोडल्या जातील हे आपल्याच माध्यमातून समोर येतंय. त्यामुळे ही अस्वस्थता आणि ही असुरक्षितता त्या सर्व गटाच्या कार्यकर्त्यांच्या मनात ही 100% आहे, दिसते. काही धमक्या वगैरे येतात का तुम्हाला या सगळ्या गोष्टी समोर? कारण तुमचे शो सुरू आहेत अनेक मतदारसंघात. धमक्या कसल्या? म्हणजे दबाव. जर दबाव घ्यायचा असेल तर छत्रपतींचा इतिहास सांगू नये माणसाने. जर छत्रपतींचा इतिहास सांगायचा तर या संदर्भातल्या कुठल्याही गोष्टी असतील, कुठलेही दबाव असतील याचा विचार करण्याची खरंच काही गरज नाही. कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की जी छत्रपतींनी या मातीला शिकवण घालून दिली, म्हणजे दिल्लीच्या दरबारातही छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवली नाही हा इतिहास आपण जाणतो, आणि औरंगजेबाच्या समोरही छत्रपती संभाजी महाराजांनी गुडघे टेकले नाही हाही इतिहास आपण जाणतो. आणि मग या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जर ताठ मानेने लढायचं ठरवलं तर मग अशा गोष्टींचा मी विचार करत नाही. असं म्हटलं की काही लोक हे दिल्लीला जाऊन मुजरे करतायत, त्यांना आता छत्रपतींचं नाव सांगायचा अधिकार कसा होईल? जे देणारे होते तर ते मागायला दिल्लीला जातात. मी फक्त वस्तुस्थिती मांडली की काही वर्षांपूर्वी ज्यांच्या हातात सर्वाधिकार होते, जे देणारे होते, त्यांना आज दिल्लीच्या दरबारात उभं राहून, दिल्लीच्या दारात उभं राहून मागण्याची वेळ आली आहे. आपण सातत्यानं बघतोय महाराष्ट्रातले नेते हे सातत्याने दिल्ली वाऱ्या करतायत. दिल्ली वाऱ्या करून एक एक जागा वाढवून घेण्यासाठी या प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. आपल्या कार्यकर्त्यांचं ज्या कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवला, म्हणजे इतके मोठे निर्णय खरं तर घेतले गेले. महाराष्ट्र हा महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्राच्या जनमानसाला तत्वांशी केलेली तडजोड आवडत नाही, महाराष्ट्राच्या जनमानसाला गद्दारीही आवडत नाही. आणि असे काही निर्णय, तत्वांशी तडजोड करण्याचे निर्णय काही नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आज दिल्ली दरबाराच्या मिनतवाऱ्या कराव्या लागतात. ही वस्तुस्थिती. काय सीन आहे? तुम्हाला लंके भेटले, निलेश लंके आज सकाळी पवार साहेबांना भेटले, तुम्हालाही भेटले, तुमच्या चर्चा झाल्या. तुम्ही नगरमध्ये त्यांना जाहीर आवाहन केलं होतं की तुम्ही नगर दक्षिणची लोकसभा जी आहे ती शरद पवार गटाकडून लढा. तुमचं त्यांचं काय बोलणं झालं? आज त्यांचा प्रवेश होईल असं कळत होतं, प्रवेश जाहीर करतील असं कळत होतं. अचानक ते शेड्यूल बदललं. आता आणखी काही कार्यकर्त्यांबरोबर ते रिशेड्यूल होईल आणि नव्यानं पुन्हा तो कार्यक्रम घेतला जाईल. नेमकं काय झालं? लोकनेते निलेश लंके हे एक अत्यंत सच्चे कार्यकर्ते आहेत. कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी जे एक अफाट काम उभं केलं याची अगदी जागतिक पातळीवर सुद्धा दखल घेतली गेली. आणि 1 मार्च ते 4 मार्च जेव्हा मी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग नगर शहरामध्ये करत होतो, जे त्यांनी आयोजित केले होते, ते अत्यंत देखणं आयोजन होतं. आणि दररोज अक्षरशः लाख सव्वा लाख लोक छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास अनुभवण्यासाठी येत होते. त्यामुळे या महानाट्यातून जो फार महत्वाचा संदेश, जो इतिहास लोकांना पाहायला मिळतो की महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही, आणि याला प्रतिसाद हा जर रोज लाख दीड लाख लोक येत असतील तर मला वाटतं लोकनेते निलेश लंके हे नक्कीच तितके जनमानसाशी नाळ जोडलेले कार्यकर्ते आहेत की लोकांच्या मनात काय आहे हे त्यांना ओळखायला फारसा वेळ लागणार नाही. आजची आमची भेट जी झाली त्या आयोजनाच्या संदर्भात त्यांचे आभार मानण्यासाठी झाली. आणि या संदर्भामध्ये जस्ट वेट अँड वॉच. पक्षप्रवेशाची तारीख ठरली का? वेट अँड वॉच. असे किती अनेक नेते आहेत जे की तुमच्या संपर्कात आहेत पण वेट करतायत? गुड क्वेश्चन. खरं तर मी असं म्हणालो की ही जी अस्वस्थता आहे महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या ठिकाणी ठेवून बघा, तुम्ही स्वतःला यातल्या कोणत्याही नेत्याच्या ठिकाणी ठेवून बघा. ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडून एक वागणूक दिली जाते, ही जर वागणूक तुमच्या बाबतीत झाली तर तुमच्या मनात ती असुरक्षितता येणार नाही का? ती अस्वस्थता येणार नाही का? तर अनेकांच्या मनात हा संभ्रम आहे ना. म्हणजे आज जी बातमी तुमच्याच माध्यमातून ज्या बातम्या ऐकतोय, शिंदे गटाचे 13 खासदार असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ही विनंती करावी लागते की आम्हाला किमान 13 जागा द्या. जर ही एवढी असुरक्षितता सिटिंग खासदारांच्या बाबतीत होत असेल तर ही पुनरावृत्ती ही विधानसभेच्या बाबतीत होणार नाही का? ही पुनरावृत्ती या पुढच्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होतील त्यावेळी होणार नाही का? ही असुरक्षितता प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात, त्या गटाच्या, ही नक्कीच आहे ना. आणि त्यामुळे असे अनेक गोष्टी आहेत ज्या गुलदस्त्यात आहेत. सो जस्ट वेट अँड वॉच. आज काय झालं? भेट झाली. प्रवेश नंतर होईल, वेट आज काय झालं? आज का नाही झालं असं? कुठलं? आज मी पवार साहेबांना सकाळी जे भेटले
तिथं प्रेसमध्ये पवारसाहेब नाही, त्या भेटीच्या वेळी मी नव्हतो, त्यामुळे नेमकं काय झालं ते मी तुम्हाला सांगू शकणार नाही. त्यांनी सांगितलं का तुम्हाला काय झालं ते भेटल्यावर? नाही, आमची भेट मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्या आयोजनाच्या संदर्भामध्ये जी चर्चा होती त्या संदर्भात. भेटीच्या अगोदर तुमची भेट झाली की त्या भेटीच्या नंतर तुमची भेट झाली? नाही, माझी भेट त्यांची साधारणतः 11:30 पावणे 12च्या आसपास आहे. नंतर भेट झाली. बरं. म्हणजे त्या भेटीत काय झालं हे लंकेने मला कल्पना नाही. आव्हान केलं त्याला प्रतिसाद देतायत का ते? हा तुम्ही त्यांना आव्हान केलं आवाहन केलं होतं तुम्ही, हे श्रेय तुमचं आहे का? नाही नाही, माझं हे श्रेय नाही. कसं आहे, यामध्ये आदरणीय पवार साहेबांनी गेली 55 वर्ष महाराष्ट्राच्या मातीत जे काही पेरलंय ना, हे इतकं अफाट आहे. आणि महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य तरुण, सर्वसामान्य महिला, हे आदरणीय पवार साहेबांनी काय केलंय हे प्रत्येक जण जाणतो. आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे. म्हणजे आत्ताच मी एक फार सुंदर ऐकलं की वडिलांनी मनी ऑर्डर केल्यानंतर वडिलांचे आभार मानायचे असतात, पोस्टमनचे नाही. त्यामुळे ही 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 एक जी संस्कृती आहे, यामध्ये वडिलांना जेव्हा त्रास होतो तेव्हा प्रत्येक जण ठामपणे उभा राहतो. आणि पवार साहेबांनी इतकं अफाट पेरलेलं आहे. मग शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, रोजगाराच्या दृष्टीने असेल, पुरोगामी विचाराच्या बाबतीत असेल, महिलांच्या बाबतीत असेल. आणि आज जेव्हा पवार साहेबांना घेरलं जात आहे, ही गोष्ट समोर दिसते, तेव्हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस हा अस्वस्थ आहे, सर्वसामान्य माणूस हा पेटून उठलाय. आणि मला वाटतं की तुम्ही जे म्हणालात ते आवाहन त्याच दृष्टीने होतं. आणि ही भावना ही नक्कीच लोकांशी नाळ जोडलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीपर्यंत नक्की पोहोचेल. सोले साहेब, तुमच्यावर मोठी जबाबदारी येते. तर तुम्ही जसं लंकेंना आवाहन केलं, त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतोय, तसं इतर आमदारांना तुम्ही आवाहन करणार आहे? हे बघा, ही गोष्ट प्रत्येकाने ठरवायची, कारण आमदार काही नवखे कार्यकर्ते नाहीयेत. प्रत्येक आमदार हा काही लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे त्या प्रत्येकाविषयी तो आदर असणं हे स्वाभाविकच आहे. आणि हा प्रत्येक आमदार, दोन गोष्टी मी वारंवार तुम्हाला सांगतोय. एक म्हणजे सुरुवातीला अनेक आमदारांनी एक भूमिका मांडली की आम्ही विकास